गुरुगीता आपल्यासमोर सादर करत आहे, तर सर्वांनी मनापासून ऐका. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याबद्दल यामध्ये आपणास माहीत पडेल. ओम श्री गणेशाय नमः. ज्ञानहीनो गुरु त्याजो मिथ्यावादी विडंबकः. स्वविश्रांतिं न जानाति परशांतिं करोति किम. अज्ञानी, खोटे बोलणाऱ्या व दांभिक गुरुचा त्याग केला पाहिजे, कारण जो स्वतःचीच शांती मिळविणे जाणत नाही तो दुसऱ्यांना काय शांती देऊ शकेल. शिलायाः किं परम ज्ञानम शिला संग प्रतारणे. स्वयं तरतुम न जानाति परम निस्तारेत कथम. दगडांच्या समूहाला तारून नेण्याचे ज्ञान दगडात कसे काय असू शकेल. जो स्वतःच तरणे जाणत नाही तो दुसऱ्यांना काय तारून नेणार. न वंदनीयास्ते कष्टम दर्शनादम भ्रांतिकारकाः वर्जयेतान गुरु दुरे धीरानेव समाश्रयेत. जो गुरु आपल्या दिखाव्याने शिष्याला भ्रांतीमध्ये टाकतो अशा गुरुला प्रणाम करता कामा नये. एवढेच नव्हे, दुरूनच त्याचा त्याग केला पाहिजे. अशा स्थितीत धैर्यवान गुरूंचाच आश्रय घेतला पाहिजे. पाखंडी नहा पापरता नास्तिका भेदबुद्धयः. श्रीलंपटा दुराचाराः कृतघ्ना बकवृत्तयः कर्मभ्रष्टाः अमानष्टाः निन्द्यतर्कैष च वादिनः कामिनः क्रोधिनश्चैव हिंस्राश्च चण्डा हा शठासतः ज्ञानलुप्ता न कर्तव्या मा पापा सता प्रिय. एभ्यो भिन्नो गुरुः सव्य एक भवत्या विचार्य च. शिवभगवान पार्वतीला हे सर्व सांगत आहेत आणि पार्वती माता त्यांना प्रश्न विचारत आहेत. प्रश्नाचे उत्तर शिव भगवान देत आहेत. हे प्रिय, पाखंडी, पापरत, नास्तिक, भेदबुद्धी उत्पन्न करणारे, श्रीलंपट, दुराचारी, कृतघ्न, बगड्याप्रमाणे ठगविणारे, कर्मभ्रष्ट, क्षमारहित, निंदनीय, तर्कांनी वितंडावाद करणारे, कामी, क्रोधी, हिंसक, उग्र, धूर्त तसेच अज्ञानी आणि महापापी पुरुषाला गुरु करता कामा नये. असा विचार करून वर दिलेल्या लक्षणापेक्षा भिन्न लक्षणे असणाऱ्या गुरूंची एकनिष्ठ भक्तीने सेवा केली पाहिजे. सत्यम सत्यम पुनः सत्यम धर्मसारम मयोदितम गुरुगीता समम स्तोत्रम नास्ति तत्वम गुरोहा परम. गुरुगीते समान अन्य कोणतेही स्तोत्र नाही, गुरु समान अन्य कोणतेही तत्व नाही. समग्र धर्माचा हा सार मी सांगितला आहे. हे सत्य आहे, सत्य आहे आणि पुन्हा पुन्हा सत्य आहे. अनेन यदं भवेदं कार्यं तद्वदामि तव प्रिय. लोकोपकारकं देवी लौकिकं
तू विवर्जयित. हे प्रिय, या गुरुगीतेचा पाठ केल्याने जे कार्य सिद्ध होते ते आता सांगतो. हे देवी, लोकांसाठीही उपकारकारक आहे, मात्र लौकिकाचा त्याग केला पाहिजे. लौकिकाद धर्म तो याती ज्ञानहीनो भवार्णवे. ज्ञानभावेचे सर्व कर्म निष्कर्म शाम्यती. जो कोणी याचा उपयोग लौकिक कार्यासाठी करेल तो ज्ञानहीन होऊन संसार रूपी सागरात पडेल. ज्ञानभावाने ज्या कोणत्याही कर्मात हिचा उपयोग केला जाईल ते कर्म निष्कर्मात परिणत होऊन शांत होईल. इमाम तो भक्तिभावेन पठे त्वे शृणो यादपि लिखित्वा यत्प्रसादेन तत्सर्वं फलं श्नुते. भक्तिभावाने या गुरुगीतेचा पाठ केल्याने, ऐकल्याने आणि लिहिल्याने तो भक्त सर्व फळ भोगतो. गुरुगीता मिमां देवी हृदि नित्यं विभावय. महाव्याधी गतैर्दुःखेहा सर्वदा प्रजपेन मुदा. हे देवी, या गुरुगीतेला नित्य भावपूर्वक हृदयात धारण कर. महाव्याधी असणाऱ्या दुःखी लोकांनी सदैव आनंदाने हिचा जप करावा, हिचा जप केला पाहिजे. गुरुगीताक्षरे कैकं मंत्रराजमिदं प्रिये. अन्येच विविधा मंत्राः कलां नारहंती षोडशीं. हे प्रिय, गुरुगीतेचा एक एक अक्षर मंत्र राज आहे. अन्य जे विविध मंत्र आहेत ते हिचा 16वा भाग देखील नाही. अनंत फलमाप्नोति गुरुगीता जपेन तो. सर्व पापहर देवी सर्व दारिद्र्य नाशिनी. हे देवी, गुरुगीतेच्या जपामुळे अनंत फळ मिळते. गुरुगीता सर्व पापांचे हरण करणारे आणि सर्व दारिद्र्याचा नाश करणारे आहे. अकाल मृत्यू हंत्रेच सर्व संकटनाशिनी. यक्ष राक्षस भूतादी चोर व्याघ्र विघातिनी. गुरुगीता अकाल मृत्यूला रोखते, सर्व संकटाचा नाश करते. यक्ष राक्षस भूत चोर आणि वाघ इत्यादीचा घात करते. सर्वोपद्रव कुष्ठादि दुष्ट दोष निवारिणी. यत्फलं गुरु सानिध्यात फलं पठनाद भवेत. गुरुगीता सर्व प्रकारच्या उपद्रवांचे, कुष्ठ व दुष्ट रोगांचे आणि दोषांचे निवारण करणारे आहे. श्री गुरुदेवांच्या सानिध्यामुळे जे फळ मिळते तेच फळ या गुरुगीतेचा पाठ केल्याने मिळते आणि प्राप्त होते. महाव्याधिहरा सर्वभूतेहा सिद्धिदा भवेत. अथवा मोहने वश्ये स्वयमेव जपेत सदा. या गुरुगीतेचा पाठ केल्याने महाव्याधी दूर होते, सर्व ऐश्वर्य आणि सिद्धींची प्राप्ती होते. मोहन अथवा वशीकरणात हिचा पाठ स्वतः केला पाहिजे. मोहनम सर्वभूतानां बंधमोक्षकरं परम देवराज्ञा प्रियकरं राजानं वशमानयेत. या गुरुगीतेचा पाठ करणाऱ्यावर सर्व प्राणी मोहित होतात. बंधनातून परम मुक्ती मिळते. देवराज इंद्राला तो प्रिय होतो आणि राजा त्याला वश होतो.
मुकरः स्तम्भ्यं करं चैव गुणानां च विवर्धनं दुष्कर्मनाशनं चैव तथा सत्कर्म सिद्धिदम्. या गुरुगीतेचा पाठ शत्रूचे मुख बंद करणारा आहे, गुणांची वृद्धी करणारा व दुष्कृत्याचा नाश करणारा आणि सत्कर्मामध्ये सिद्धी देणारा आहे. असिद्धं साधयेत कार्य नवग्रह भयापहम दुःख स्वप्ननाशनं चैव सुस्वप्न फलदायकम. या गुरुगीतेचा पाठ असाध्य कार्याची सिद्धी करवितो, नवग्रहांचे भय दूर करतो, दुःख स्वप्नांचा नाश करतो आणि सुख स्वप्नांच्या फळाची प्राप्ती करवितो. मोह शांती करम चैव बंध मोक्ष करम परम स्वरूप ज्ञान निलयम गीता शास्त्रमिदं शिवे. हे शिवे, हे गुरुगीता रूपी शास्त्र मोह शांत करणारे, बंधनातून परम मुक्त करणारे व स्वरूप ज्ञानाचे भंडार आहे. यम यम चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चयं नित्यं सौभाग्यदं पुण्यं तापत्रय कुलापहम. मनुष्य जी जी अभिलाषा करून या गुरुगीतेचे पठण चिंतन करतो ती त्याला निश्चितच प्राप्त होते. ही गुरुगीता नित्य सौभाग्य आणि पुण्य प्रदान करणारी व तिन्ही तापांचे आधी व्याधी उपाधी शमन करणारी आहे. सर्व शांतिकरम नित्यं तथा वंद्या सुपुत्रदम अवैधव्यकरं श्रीणाम सौभाग्यश्च विवर्धनम. ही गुरुगीता सर्व प्रकारची शांती देणारे, वंद्या स्त्रीला सुपुत्र देणारे, सद्वा स्त्रियांच्या वैधव्याचे निवारण करणारी आहे आणि सौभाग्याची वृद्धी करणारी आहे. आयुरारोग्यमैश्वर्य पुत्र पौत्र प्रवर्धनम निष्काम जापी विधवा पठेन मोक्षम वाप्नुयात. ही गुरुगीता आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि पुत्र पौत्रांची वृद्धी करणारे आहे. एखाद्या विधवेने निष्काम भावाने हिचा जप पाठ केला तर तिला मोक्षाची प्राप्ती होते. अवैधव्यम सकामातो लभते चान्य जन्मनी सर्व दुःख भयम विघ्नम नाशयते नाशेतापहारकम. जर त्या विधवेने सकाम होऊन जप केला तर पुढील जन्मी तिला संतापहरण करणारे सौभाग्य प्राप्त होते. तिची सर्व दुःखे, भय, संताप व विघ्नांचा नाश होतो. सर्व पाप प्रशणम धर्म कामार्थ मोक्षदम यम यम चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम. या गुरुगीतेचा पाठ सर्व पापांचे शमन करतो, धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करवितो. हिच्या पाठाने जी जी आकांक्षा केली जाते ती अवश्य सिद्ध होते. लिखित्वा पूजयेत्यस्तु मोक्ष श्रिय वाप्नुयात. गुरु भक्ती विषयेण जायते हृदय सर्वदा. जर कोणीही गुरुगीता लिहून तिची पूजा केली तर त्याला लक्ष्मी आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि विशेषतः हा त्याच्या हृदयात सदा सर्वदा गुरुभक्ती उत्पन्न होत राहते. जपंती शाक्ताः सौराश्च गानपत्याश्च वैष्णवाः शैवाः पाशुपताः सर्वे सत्यम सत्यम न संशयः. शक्तीचे, सूर्याचे, गणपतीचे, शिवाचे आणि पशुपतीचे मतवादीचा गुरुगीतेचा पाठ करतात. हे सत्य आहे, सत्य आहे, यात काही संशय नाही. जपम हिनासनम कुर्वन् हिन कर्मा
फलप्रदं गुरुगीतां प्रयाणे वा संग्रामे रिपुसङ्कटे जपण जयमवाप्नोति मरणे मुक्तिदायिका सर्वकर्माणि सिद्ध्यन्ति गुरुपुत्रेण संशयः. असनाशिवाय केलेला जप निष्कर्म होते आणि निष्फळ होते. प्रवासात, युद्धात, शत्रूंच्या उपद्रवामध्ये गुरुगीतेचा जप पाठ केल्याने विजय मिळतो. मरणकाळी जप केल्याने मोक्ष मिळतो. गुरुपुत्रांचे शिष्यांचे सर्व कार्य सिद्ध होतात, यात संशय नाही. गुरु मंत्रो मुखे यस्य तस्य सिद्ध्यांती नान्यथा दीक्षया सर्व कर्माणि सिद्ध्यांती गुरुपुत्रके. ज्याच्या मुखात गुरुमंत्र आहे त्याचे सर्व कर्मे सिद्ध होतात. दुसऱ्याची नवे दीक्षेमुळे शिष्याचे सर्व कार्य सिद्ध होतात. भव मूलविनाशाय चाष्ट पाश निवृत्तये गुरुगीतांबसी स्नानं तत्त्वज्ञः कुरुते सदा. सर्वशुद्धः पवित्रो असो स्वभावाद्यत्र तिष्ठति तत्र देवगणाः सर्वे क्षेत्रपीठे चरन्ति च. तत्वज्ञ पुरुष संसार रूपी वृक्षाचे मूळ नष्ट करण्यासाठी 8 ही प्रकारची बंधने संशय, दया, मय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान व संपत्ती यांची निवृत्ती करण्यासाठी गुरुगीतारूपी गंगेत सदैव स्नान करतात. स्वभावताच सर्वथा शुद्ध आणि पवित्र असे ते महापुरुष जेथे राहतात त्या तीर्थात सर्व देवता विचरण करतात. असनस्ता शयाणाया गच्छन्तैस्तिष्ठन्तो अपिया अश्वरूढाः गजारूढाः सुषुप्ता जामृतोऽपिहा शुचीभूता ज्ञानवन्तो गुरुगीतां जपन्ति ये तेषां दर्शन संस्पर्शात् पुनर्जन्म न विद्यते. आसनावर बसून किंवा पहुडून, उभे राहून किंवा चालताना, तसेच हत्ती या घोड्यावर स्वार होऊन जागृतावस्थेत अथवा सुषुप्तावस्थेत जे पवित्र ज्ञानवान पुरुष या गुरुगीतेचा जप पाठ करतात त्यांच्या दर्शनाने व स्पर्शाने पुनर्जन्म होत नाही. कुश दुर्वासने देवी हासने शुभ्र कंबले उपविश्य ततो देवी जपे दे काम्रमानसा. हे देवी, कुश आणि दुर्वाच्या आसनावर पांढरे कांबळे अंथरून त्यावर बसून एकाग्र मनाने या गुरुगीतेचा जप केला पाहिजे. शुक्लम सर्वत्र वै प्रोक्तम वशे रक्तासनं प्रे पद्मासने जपे नित्यम शांती वश्यकरम परम. सामान्यतः पांढरे आसन योग्य आहे, परंतु वशीकरणात लाल आसन आवश्यक आहे. हे प्रिय, शांतीच्या प्राप्तीसाठी किंवा वशीकरणात नित्य पद्मासनात बसून जप केला पाहिजे. वस्त्रासने च दारिद्र्यं पाशाने रोग संभवः मेदिन्यां दुःखमाप्नोति काष्ठे भवति निष्फलं. कापडाच्या आसनावर बसून जप केल्याने दारिद्र्य येते. दगडाच्या आसनावर बसून जप केल्याने रोग, भूमीवर बसून जप केल्याने दुःख येते आणि लाकडाच्या आसनावर केलेले जप निष्फळ होतात. कृष्णाजिने ज्ञानसिद्धी हा मोक्षश्री व्याघ्रचर्मणी कुशासने ज्ञानसिद्धी हा सर्वसिद्धीस्तु कंबले. काळे मृगचर्म आणि दर्भासनावर बसून जप केल्याने ज्ञानसिद्धी होते. व्याघ्रचर्मावर जप केल्याने मुक्ती प्राप्त होते, परंतु कांबळ्याच्या आसनावर सर्व सिद्धी प्राप्त होते.
आग्नेयां कर्कशनं चैव वायव्यां शत्रुनाशनं नैकृत्यां दर्शनं चैव ईशान्यां ज्ञानमेव च. आग्नेय दिशाकडे मुख करून जप पाठ केल्याने आकर्षण, वायव्य दिशेकडे शत्रूंचा नाश, नैकृत्य दिशेकडे दर्शन आणि ईशान्य दिशेकडे मुख करून जप पाठ केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. उदम मुख शांती जापे वशे पूर्वमुख तथा यामे तू मारणं प्रोक्तम पश्चिमे च धनागम. उत्तर दिशेकडे मुख करून जप पाठ केल्याने शांती पूर्व दिशेकडे, वशीकरण दक्षिण दिशेकडे मारण सिद्ध होते व पश्चिम दिशेकडे मुख करून जप पाठ केल्याने धनप्राप्ती होते. अशा प्रकारे श्री स्कंदोत्तर खंडात शिवपार्वती संवादात श्री गुरुगीतेचा 2रा अध्याय समाप्त झाला. ओम सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम पांडुरंग रुक्माई नमः. ओम स्वामी समर्थ महाराज की जय. बाळूमाच्या नावानं चांग भलं. गुरुदेव दत्त.